रविवारी कोकणात आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अगदी धुवाधार पाऊस झाला। त्यामुळे आज अर्थात सोमवारी शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आलेली आहे। त्यामुळे आज रत्नागिरी जिल्ह्यातल्या शाळा आणि महाविद्यालय यांना सुट्टी आहे। शाळा आणि महाविद्यालय बंद असणार आहेत। एकंदरीत जिल्ह्याचा विचार केल्यास किंवा कोकणातला विचार केल्यास अगदी ग्रामीण भागामध्ये किंवा दुर्गम भागांमध्ये देखील शाळा आहेत, वाड्या आहेत, वस्ती आहेत आणि त्या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस हा बरसत असतो आणि स्वाभाविकपणे त्याचा परिणाम इथल्या विद्यार्थ्यांवरती होत असतो। कारण की गावातील छोटे नाले असतील, ओढे असतील किंवा प्रमुख नद्या ज्या आहेत ज्या गावांमध्ये आहेत आणि त्या दुथडी भरून वाहत असतात आणि अशा वेळेला विद्यार्थ्यांना शाळेमध्ये येण्यासाठी देखील कसरत करावी लागते। अगदी एसटी सेवेवरती देखील याचा परिणाम होत असतो आणि त्यामुळे हा एक निर्णय जो आहे तो महत्त्वाचा मानला जात आहे। एक मुख्य बाब हीच आहे की आज देखील दिवसभर धुवाधार पाऊस असेल किंवा मुसळधार पाऊस असेल असा इशारा देण्यात आलेला आहे। दरम्यान मध्यरात्रीनंतर पावसाचा जोर हा कमी झालेला आहे, पण आत्ताचं वातावरण जे आहे ते पावसाला पूरक असंच आहे। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।